आज मी तुमच्यासोबत मस्त झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगाची आमटी शेअर करणार आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मी इथं घेतलेले आहेत शेवग्याच्या शेंगा मध्यम पीसमध्ये। सगळ्यात अगोदर आता आपण शेवग्याच्या शेंगा कट करून घेऊयात। तर इथं मी सर्व शेंगा कट करून घेतल्या होत्या। शेंगा कट करून झाल्या की आपण स्वच्छ 2 पाण्याने शेंगा धुवून घेऊया। पाण्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि मीठ टाकून छान 2 पाण्याने शेंगा धुवून घ्यायच्या, म्हणजे त्याच्यावर जे धूळ वगैरे बसलेली असते ना ती सर्व निघते। नॉर्मल पाण्याने निघत नाही। आमच्या इकडं जरा जास्त थंडी सुरवी तर त्याने चिकट चिकट अशा शेंगा सगळंच माळवं होतं, म्हणून मिठाच्या पाण्यात इथं मी माळवं धुवून घेते। तर इथं पाणी उकळून घेतलं आणि पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून शेंगा वाफवण्यासाठी ठेवून दिल्या। तर जोपर्यंत शेंगा शिजत होत्या तोपर्यंत मी इथं आमटीचा मसाला तयार करून घेतला। तर इथं मी थोडंसं खोबरं, 10-15 लसणाच्या पाकळ्या, अर्धा 1 इंच अद्रक, थोडीशी कोथिंबीर घेऊन थोडंसं मिक्सरच्या जारमध्ये पाणी टाकलं आणि छान फाईन पेस्ट तयार करून घेतली। तर ही पद्धत अगदी सोपी दाखवलेली आहे। तुम्ही फर्स्ट टाइम जरी शेवग्या शेंगाची आमटी बनवत असाल तर झटपट बनवून होते। बऱ्याच घरी शेवग्याची शेंगाची आमटी वरणामध्ये किंवा डाळीची बनवली जाते, पण आमच्या इकडं अशीच मस्त झणझणीत गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवली जाते। तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि जे वाटण आपण वाटून घेतलेलं होतं ते वाटण इथं टाकून घेतलं आणि छान लो टू मिडियम गॅसवर 2-3 मिनिट आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत मस्त तेल सेपरेट करत नाही ना तोपर्यंत आपल्याला मध्यम गॅसवर छान हे कांदा वगैरे म्हणजेच खोबरं लसूण वगैरे परतून घ्यायचा, म्हणजे भाजीला टेस्ट छान येते। तर तुम्ही पाहू शकता छान असा आपला मसाला इथं परतून झालेला आहे। तर आता आपण इथं पावडर मसाले ॲड करून घेऊया। तुम्हाला दिसत असेल मसाल्याने तेल सेपरेट केलेलं आहे। तर या स्टेजला आता आपल्याला इथं मसाले टाकून घ्यायचे। मसाल्यामध्ये मोठा 1 चमचा धना पावडर टाकायची आहे, सोबतच इथं अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा, सोबतच थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि 1 मोठा चमचा काळं तिखट टाकून घ्यायचं। जर तुमच्याकडं काळा मसाला नसेल तर लाल चटणी वापरली तरी चालेल। मसाले मस्त मसाल्यासोबत मिनिटभर मिक्स करून घ्यायचे आणि मसाले मिक्स झाले की लगेचच ज्या आपण वाफलून घेतलेल्या शेंगा होत्या त्या टाकून घ्यायच्या आणि शेंगातलं पाणी देखील शेंगासोबतच टाकायचं, म्हणजे भाजी टेस्टी बनते। आता तुम्हाला भाजी किती बनवायची त्याच्या हिशोबाने इथं पाणी ॲड करून घ्या आणि भाजीला 1 उकळी आली की लगेचच इथं शेंगदाण्याचं थोडंसं कूट टाकून घ्यायचं आणि भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। तर घट पातळ कशी भाजी हवी त्याच्यानुसार तुम्ही इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट्टा भाजीमध्ये घालून घेऊ शकता। तर इथं मी पोहे खायच्या चमच्याने 4-5 चमचे शेंगदाण्याचा कुट्टा टाकून घेतलेला होता। आता गॅस लो टू मिडियम ठेवला आणि लो टू मिडियम गॅसवर छान आपल्याला 5-7 मिनिट भाजी शिजून घ्यायची आहे आणि 5-7 मिनिट झाले की गॅस पूर्ण कमी करायचा आणि कमी गॅसवर परत रशी उतरण्यासाठी 5 मिनिट भाजी ठेवून द्यायची आणि या पद्धतीने तुमची मस्त शेवग्याच्या शेंगाची झणझणीत अशी आमटी तयार झालेली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका। रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि तुमच्या घरी तुम्ही शेवग्याच्या शेंगाची आमटी कशा पद्धतीने बनवता ते देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।